अन्ना कंक कॅप्टनशिप सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारी टीम एसपी स्पोर्ट्स संघाचं करतोय. कलापती 11 टीमचे दोन्ही खेळाडू दाखल झाले मैदानामध्ये. स्ट्राईकला संदीप, नॉन स्ट्राईकला अर्जुन. अन्ना कंकला तुम्ही पाहताय. गोलंदाजी ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्ले आणि सध्या आपण पाहिलं तर मॅचला होईल सुरुवात. 4 वाजून बरोबर 20 मिनिटं झालेली आहेत आणि मॅचला होईल आता सुरुवात. नेमकी पहिल्या 4 ओव्हर किती मिनिटांमध्ये संपतायत हेही बघायचंय. जाऊया मॅचच्या दिशेनं. येस, ग्रीन सिग्नल अंपायर्स आलेला आहे. ऑल द बेस्ट बोथ द अंपायर, ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. मॅचच्या दिशेनं जाऊयात. 4 वाजून 20 मिनिटं. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 पहिला चेंडू दुसऱ्या दिवसातला आज मात्र हाताळतोय अर्थातच अन्ना कंक आणि दुसऱ्या बाजूला हँडसम मिस्टर संदीप आहे बॅटिंग साठी. संदीप बावडेकर. पॉवर प्ले क्रमांक 1 PTPL 2025 पाचवा पर्व. बाईक कोणत्या गावात जाणार यासाठीचा हा पुन्हा एकदा रणसंग्राम. आयकॉन वर्सेस आयकॉन. पहिला चेंडू अगदी व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. पहिला चेंडू हाताला थोडासा अन्ना कंकला आपण पाहिलं तर जरूर बँड झाला. तो वाकला थोडासा, कमरेला हात त्यानं लावला. गती परिवर्तन थोडासा गती परिवर्तन केला कारण की बॅट संदीपनं मध्ये टाकली होती. त्यानंतर त्याला समजलं की ड्राईव्ह नाही करू शकत. त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल तुम्ही पाहिली कारण की पहिला चेंडू अति वेगानं टाकला आणि सनी कंकला देखील स्माइल करताना पाहिलं. पहा हे झालं, हे घडलं. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज झाला पुन्हा एकदा संदीप. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर वेगानं जरूर हाताला. डिक्लेअर मध्ये एकच धाव जाते, फक्त एक धाव डिक्लेअर मध्ये जाताना आपण पाहिले जिथे बॅटीचा थोडासा आपण पाहिलं तर स्पर्श जरूर झाला. ओके, येस. कारण की पहिला चेंडू जसा अन्ना कंकना हाताळला तसा त्याने कमरेला हात जरूर लावला. कारण की या गोष्टी आपल्याही निदर्शनास आल्या. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आपण पाहिल्या. व क्रमांक 1 पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय संदीपच्या बॅट मधून ज्या पद्धतीने डिक्लेअर आली, एक वाईड आला, एक डॉट आला, अशा पद्धतीने सुरुवात झाली. यावेळी देखील आपण पाहिलं ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग जाते, थोडासा चेंडू खाली राहिला. गुडलेन स्पॉटच्या थोडासा पुढे ठेवला. रिप्ले मध्ये दाखवलं जातो. पहा खाली राहिलाय. बॅट स्विंग झाली, जाग्यावरतीच उभा होता. कारण की आतापर्यंत बॉटम हँडचा चांगला उपयोग करणारा 2 अँगलनं रिप्ले तुम्हाला दाखवतोय. खूप छान वर्क सध्या आपण पाहिलं. कारण की जेवढा रनअप आहे, एक तर 25 ते 30 पावलांचा रनअप. यावेळी कंटिन्यू ऑफ दी साऊंड. फटका पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये जातोय. अन्ना कंक पाटण टेनिस क्रिकेटचा एक वेगवान गोलंदाज. कारण की अन्ना कंक आपण पाहिलं तर तळोलीच्या मैदानापासून त्याची वेगवान गोलंदाजी आम्ही बघत आलो, मात्र त्या आधीपासून तो ग्रामीण क्रिकेट खेळत आलाय. सातत्याने आपल्या वेगवान गोलंदाजीला घेऊन, पेस गोलंदाजीला घेऊन तो सातत्याने आपण पाहिलं तर गावागावामध्ये खेळताना पाहिले, तालुक्यामध्ये खेळताना पाहिले, राज्यामध्येही हा अन्ना कंक खेळताना पाहिलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पाटणचा मॅक्सवेल ही पदवी ज्या खेळाडूनं गत PTPL मध्ये पटकवली तो संदीप. गती परिवर्तन. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राइव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची गती कमी झाली. एबी लकी आहे दुसऱ्या बाजूला, जो पाटणचा चित्ता ओळखला जातो. किती वेगानं गेला मिड विकेट वरून एबी लकीनं हे अंतर कव्हर केलं. चेंडू स्टॉप केला. धावा आहेत 5 चेंडूच्या अखेरीस 5 धाव संख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये तब्बल 32 षटकार कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे.
बेबी को बेस पसंद आणि संदीप को पेस पसंद आहे. तसाच आणखीन एक वेगवान चेंडू होता, पुढे आला, दिशा दिली, पंच केला. मिनिटं घेतलेत पहिली ओव्हर संपवण्यासाठी. 4 वाजून 20 मिनिटांना पहिला चेंडू टाकला. काय फटका पहा. संदीपला हँडसम संदीप का म्हटलं जातं, कारण की हा फटका खेळत असताना ज्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज होती, ज्या पद्धतीने त्याचा कंट्रोल होता, एक पाय हवेमध्ये, आणि तदनंतर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने दुसऱ्या पायावरती संतुलन ठेवून या फटक्याला एक्झिक्यूट केलं त्यानं, तिथे धावा आपण पाहिलं टीमसाठी 6 मिळवल्या. आणि आजच्या दिवसातला पहिला षटकार संदीप बावडेकरच्या माध्यमातून जातोय. 11 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. योगेश दाखल होतो मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये योगेश दाखल झालाय. 82 षटकार काल आपण पाहिले तर लगावले गेले आणि 32 चौकार कालच्या दिवसामध्ये आलेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर कालची अप्रतिम बॅटिंग राहिली. पाटणचा तुफान ज्या पद्धतीने खेळला कालच्या दिवसामध्ये. यावेळी देखील फटका थोडासा फसला जातोय, मात्र मिड विकेटला आहे बी. चेंडू पर्यंत पोहोचतोय आरामामध्ये. चेंडू गॅदर केला आणि फेकेपर्यंत आपण पाहिलं तर फक्त एकच धाव कंप्लीट केली. योगेशला पाहिलं गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. 12 धावसंख्या आता स्कोर कार्डवरती सजली आहे. काल 9 चेंडू 48 धावांची खेळी सुनील सागावकरची पाहिली. काल दादाची ही बॅटिंग चांगली राहिली. इंद्रजित पाटीलची, अतुल भालेकर, शिवा बॉस जोडला आमच्या सोबत, त्याचीही चांगली बॅटिंग राहिली आणि गोलंदाजी ही चांगली राहिली. ओ फटका आपण पाहिला जाग्यावरून. शॉट आर्म पूल केला आणि प्रेक्षक आहेत तिथे. एका हातामध्ये कॅच पकडली आहे त्यांनी. वा, डिक्लेअर मध्ये हा चेंडू जरूर जाताना आपण पाहिलं. अप्रतिम कॅच प्रेक्षकांना पकडली, धावत गेले. तदनंतर बोटांच्या पिसाऱ्यामध्ये त्यांनी चेंडू अडकवला आणि ते बोलतात आम्ही प्रेक्षक असलो तरी बाहेर आम्ही चांगली फिल्डिंग करू शकतो, कारण की आम्हीही एक काय क्रिकेट छान गाजवलंय. 13 धावसंख्या 2 चेंडूच्या अखेरीस. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि तीही पॉवर प्लेची ओव्हर आहे. P2 कलावती 11 एका बाजूला, SP स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला. फटका आपण पाहिलं तर अगदी बॅटीच्या टॉप एजला. डिक्लेअर मध्ये फक्त 1 धाव जाईल, एक सिंगल धाव. कालच्या दिवसामध्ये टोटल 60 चेंडू लागलेत, 60, आणि कालच्या दिवसामध्ये 60 चेंडू आपण या स्पर्धेसाठी वापरले. खास चेंडू स्पॉन्सर ज्यांनी केले त्यांचं मी आभार व्यक्त करतो. अमित राज म्हणजे अमितराज चव्हाण, अमितराज स्पोर्ट्सचा ओनर आणि कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहिलं तर अध्यक्ष म्हणून निवड ज्यांची झाली, अमितराज चव्हाण यांचा आभार व्यक्त करतो. इज अ गुड क्रिकेटर आणि त्याच्या नावानं बॅटचा ब्रँड देखील आहे. 14 धावसंख्या. ओहो फटका यावी देखील आपण पाहिलं तर शॉट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी स्टिकर यांचा फटका, तोपर्यंत शॉट फाईन मधून आपण पाहिलं तर चेंडू पकडून फेकला आणि एकच धाव इथेही कंप्लीट केली जाते. तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ झाला. बरोबर टायमिंग 4 वाजून 28 मिनिटं, म्हणजे पहिले 4 चेंडू टाकायला 3 मिनिटं घेतलेत आणि आपण सातत्याने ही वेळ सांगतोय यासाठी, कारण की बाकीची वेळ कव्हर होऊ देत यासाठी. ओहो फटका यावेळी देखील चांगला खेळून काढला. धावा ही चांगल्या भेटतील. 1 बाउन्स येईल. PTPL चौकार. यावेळी देखील आपण पहिला अपॉक कट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉप एजला 1 धाव जरूर आली. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. बरोबर 4 मिनिटं घेतली या दुसऱ्या ओव्हरसाठी आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 20 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 2 च्या अखेरीस
गाण्यावरती हे गाणं. पूर्ण छावा चित्रपट पाहिलं तर 2 डायलॉग तुम्हाला आठवतील. हाथी घोड़े तोफ तलवारें, फौज तेरी सारी है पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा आज भी सब पे भारी है. जंजीरों में जकड़ा मेरा राजा आज भी सब पे भारी है. डायलॉग जरूर आठवतील तुम्हाला. ओहो, फटका आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव येईल. सिंगल धाव संदीपच्या बॅट मधून. अर्जुन दुसऱ्या बाजूला आहे, जो आपण पाहिलं तर चांगली साथ देतोय. संदीपने एक बाजू पकडून ठेवली आहे. अर्जुनला तुम्ही पाहताय स्क्रीन वरती. अमित गोलंदाजीसाठी दाखल झाला. ओहो, फटका चांगला आहे, तडाखा चांगला आहे, शॉट आर्मफुल पॉवरफुल चेंडू होईल गोल. गोल 6 धावा षटकार. जरूर यूज करतील. 27 धावसंख्या. मॅच कृपया थांबून देऊ नये, कारण की बराचसा वेळ गेलाय या मॅचला आणि त्यामुळे आता थोडं टेन्शन आलं, कारण की ही मॅच आता लवकर आपल्याला कव्हर करायची आहे. 27 धावसंख्या. 2 ओव्हरचा खेळ झाला. ओव्हर क्रमांक 3 सध्या आपण पाहिलं तर संपूर्ण आमचे मान्यवर दाखवले जातात. विशालजी बाबर शेठ जे आज उपस्थित राहतील. नितीन पाटील भैया साहेब, तदनंतर संतोष शेठ तोडकर साहेब ज्यांनी आपण पाहिलं तर बाईक दिली. नितीन भैया साहेब आपण पाहिलं तर ज्यांनी आपल्याला ट्रॉफी स्पॉन्सर केली. त्याचबरोबर अंकुश बाबा कदम साहेब ज्यांनी आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर केले. यावेळी देखील आपण पाहिलं तर अप्रतिम इनसाइड आउट. फटका चांगला, कॅचही पकडली आहे. संदीप बावडेकर नावाचा मासा अडकला गेला, जाळ टाकलं. पहिली विकेट गॉन. बॅटर आउट. जसा फटका खेळला तसा रिप्ले मध्ये त्याचा चेहरापट्टी दिसून आली की हा फटका खेळल्यानंतर त्याला माहिती होतं भाई आपण फसलो. आणि त्यानंतर बॅटिंग साठी आणखीन एक कुसरून टीमचा सूरज दाखल झाला. मात्र गुलमोहर स्पोर्ट्स बोत्रेवाडी टीम मधून अमितचा खेळ सातत्याने दमदार राहिला. तोच अमित हो जो बोत्रेवाडी टीम मधून साका नेहमी परफॉर्मन्स करत आला आणि सध्या आपण पाहिलं तर चर्चेत राहिला. सूर्याच्या बॅट मधून फटका चांगला आहे. सूर्या आला आणि सूर्यानं पहिला चेंडूवरती केलं स्वागत. निघून जातोय. 6 धावेसाठी षटकार. धावा 33. अप्रतिम फटका मॅक्सिमम साठी गेला. 6 धावेसाठी गेला. आणखीन 2 आले. तर कॅप्टन 26 अतुल भालेकर त्याच्या माध्यमातून तब्बल येतील 1000 रुपये. इनसाइड आउट. फटका चांगला टॅप करण्याचा प्रयत्न. अमितनं पहा कसा कमबॅक केला. ही अमितची खासियत आहे. सूरजकडे जर खासियत आहे पहिल्या चेंडूवरती षटका लगावण्याची, तर अमितकडे ही वेगळी कला आहे की त्यानंतरच्या चेंडूवरती आपल्या भात्यातील चांगला चेंडू बाहेर काढण्याची. आणि तब्बल धावा 33 आहेत.
फटका यावी देखील मोठा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउन्स जाईल, मस्तक पे दस्तक, 4-4-4 चौकार. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ झाला. फटका तुम्हाला रिप्ले मध्ये दाखवला जातोय. सूरज जो कुसरून टीमचा सूर्या या नावानं प्रसिद्ध आहे आणि सध्या त्याच्या बॅटमधून आलेल्या चौकारानं बॅटिंग करणारा कलावती 11 K11 टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती आहे. 37 धावसंख्या. आता 2 षटकांचा खेळ फक्त बाकी आहे आणि त्याआधी पहिला कॉल देऊया. जिजा टायगर आणि श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या दोन्ही टीमला आपण पहिला कॉल देतोय आणि नंतर ओव्हर क्रमांक 5 मध्ये दुसरा कॉल देणार आहोत. आज खास गावावरून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी जरूर उपस्थित राहिलेत आमचे पिनू शेठ, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की गावी गेल्यानंतर आमची खातिरदारी करणारं व्यक्तिमत्व आहे म्हणजे पिनू शेठ. गावी गेल्यानंतर कोणती गोष्ट आम्हाला कमी पडून देत नाहीत. नाईट किंग, रातो के कातिल ज्यांना म्हटलं जातं पिनू शेठ. ओहो, चेंडू पडल्यानंतर अगदी थोडासा पुढे ठेवला. राज कळवंत्रे येतोय. आमच्या व्यासपीठावरती पण रातो के कातिल बरेच बसलेत. कारण की नाईट स्पर्धा आहे भाऊ, घरी कोणीच जात नाही. फक्त आंघोळ करायला घरी जायचं पुन्हा मैदानामध्ये यायचं, त्यांनाच तर रातो के कातिल बोलतात. ओहो, फटका चांगला हवेत आहे, आकाशाला बुक्की मारणारा निघून जातोय सीमा रेषेच्या पार. आणखीन एक येतोय PTPL षटक. अद्वैत यार, प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर प्रेमात पाडणार आहे संगीत. 43 गती परिवर्तन अर्जुनच्या समोर नाही चालत, टप्प्यात आला की तो करतो कार्यक्रम. बोला था बैट के सामने नहीं डालने का मेरे दोस्त, झाली चुकी आणि चुकीला नाही माफी. षटकार. अखेरीस आपण पाहिलं तर बॅटिंग पॅडच्या मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. स्टंप लाईन त्यानं पकडली आहे. धावा आता जाऊन पोहोचलेत कलावती 11 टीमच्या 50 धावा स्कोर कारवरती. 50 धावा हा पाया आहे, हा बेस आहे. यावर देखील डाऊन दी ग्राउंड खेळाडू आहे. चेंडू गॅदर करतोय, आम्ही ते चेंडू शोधतोय, तोपर्यंत धाव दिली जात नाहीये. राज कळवंत्रे तदनंतर चांगली गोलंदाजी टाकतोय. 2 षटकार आल्यानंतर राज कळवंत्रेने ही आपल्या गोलंदाजीमध्ये वेगळा सुधार आणलाय. आता तो ओव्हर क्रमांक 4 मध्ये शेवटचा चेंडू घेऊन येईल अर्जुनच्या समोर. यावर देखील फटका आपण पाहिलं तर एका पायावरती गरकन फिरला. अखेरीस राज कळवंत्रेनं अडकवलं अर्जुनला आणि अर्जुनचा खेळ होतोय समाप्त. अप्रतिम कॅच, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चार वाजून 40 मिनिटं झालीत आशिष, म्हणजे 4 वाजून 20 मिनिटाला पहिला चेंडू आणि त्यानंतर 4 वाजून 40 मिनिटं बरोबर झालेत. बरोबर 20 मिनिटं वापरलेत. वा, 50 धाव संख्या. सुशांत आलाय गोलंदाजीसाठी. सूरजला स्ट्राइक मध्ये पाहताय तुम्ही. यावेळी देखील आपण पहिला फटका जरूर घेऊन काढला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. रिझनच्या गेंद हस्ती हस्ती बस्ती में
सूर्या अपने मस्ती में वोड स्ट्रोक षटकार। बुम बुम बुमरा म्हणजे सुशांत आणि सुशांतच्या विरोधामध्ये पहिला चेंडू सूरजनं खेळत असताना लगावलाय षटकार। सूरज ढलताय, दुबता कभी नाही आणि सध्या 56 धाव संख्या स्कोर कार्ड वरती 56। यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर हवेमध्ये जरूर आहे, मात्र मागे आहे जिथे आहे डिक्लेअर झोन आणि अगदी एक धाव डिक्लेअर मध्ये जरूर जाते। टीमची टोटल आपण पाहिली तर 57 धाव संख्या 57। सत्तावन्न धाव संख्या 57 स्कोर कार्ड वरती सजली आहे। दोन चेंडूचा खेळ झाला, बॅटिंग करतोय सध्या सूरज। यावेळी देखील सूरजनं चांगला चेंडू हाताळलाय, यष्ट्यांच्या मागे विकेट किपर आपला काम चांगला चोख पार पाडतोय। जिथे आपण पाहिलं तर अन्ना कंक आहे यष्ट्यांच्या मागे, चांगला विकेट किपिंग अन्ना कंकला पाहिलं अगदी स्लो मोशन मध्ये यष्ट्यांच्या अगदी जवळ उभा, सूरजला पुढे येण्यासाठी चान्स नाही क्रिएट करून दिलाय सुशांतनं आणि आता सुशांत शांत ठेवतोय सूरजला आणखी दुसऱ्या बाजूनं त्यानंही काढलेत आता डॉट बॉल। 3 चेंडू अजूनही बाकी आहेत। बॅटच्या रडामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल जातोय, आता फसवलं अन्ना कंक, दुसऱ्या बाजूनं थाप मारतोय पाठीवरती सुशांतच्या। ही गोलंदाजी आहे सुशांतची, ज्या सुशांतनं राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना पहिला चेंडूवरती षटकार घेतला। ओव्हर विकेट मध्ये त्यानं तब्बल 4 चेंडू मध्ये 3 चेंडू मध्ये एकच धाव दिली। तो सुशांत या मॅच मध्ये आता कमबॅक करतोय। 57 धाव संख्या। जिजा टायगर टॉस साठी या कॅप्टन आणि श्री रेणुका देवी स्पोर्ट्स आपणही टॉस साठी या। यावेळी यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, डिक्लेअर मध्ये एकच धाव जाते, फक्त एक सिंगल। संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 58 धाव संख्येवरती जाऊन पोहोचते 58। अठ्ठावन्न धाव संख्या 58। यावेळी देखील चेंडू आपण पाहिला तर जरूर खेळून काढला आहे खेळाडू मिड विकेटला, विकेटचं पतन, कॅच पकडली। 58 धावा 59 धावेचा आहे आव्हान आणि जाऊया टॉस साठी, जिथे आपण पाहिलं तर दोन्ही कॅप्टन्स जिजा टायगर आणि श्री रेणुका देवी स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन या। पिनू शेठ, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या, आम्ही या मॅचचा टॉस करतोय। रातो के कातिल म्हणजे पिनू शेठ या। कॅप्टन्स या, बोथ दी कॅप्टन्स कॉल तुम्हाला दिलाय आणि त्यांच्यासोबत वैभव शेठ आपणही या प्लीज। वैभव शेठ, जिजा टायगर आणि श्री रेणुका देवी स्पोर्ट्स जिजा टायगर धनाजी मस्कर साहेब, विनंती करेल आपण आला असेल तर आपणही या। आणि दुसऱ्या बाजूला श्री रेणुका देवी स्पोर्ट्स सचिन येळवे आबा साहेब आणि सुरेश काळेकर साहेब यांच्या मालकीची टीम, आपण आला असेल तर आपणही या। दोन्ही कॅप्टन्स
पिनू शेट यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मगाशीच उल्लेख केला पिनू शेट यांच्याबद्दल. गावी गेल्यानंतर आमची संपूर्ण सोय सगळी काळजी ते जरूर घेतात. टॉस रेणुका देवी स्पोर्ट्स देऊयात. चला छापा काटा तुम्हाला कॉल द्यायचा आहे पिनू शेट. स्पिन द कॉइन. छापा कॉल आहे आणि हा काटा आहे. टॉस जिंकलेला आहे अर्थातच जिजा टायगर्स. काय बोलतोय, गतवर्षीचा मिस्टर पीटीपीएल आहे, यंदा बाईक आहे मिस्टर पीटीपीएल साठी. मात्र यंदा जिजा टायगर मध्ये तू खेळतोय. कसं वाटतंय संघ मालकाबद्दल सगळ्यात पहिल्यांदा ऐकायला आवडेल. संघ मालक चांगले आहेत, सर्वांना सपोर्ट करतात. पहिल्या दिवसापासून जसं टीमचा आमचे टीम तयार झाली तिथपासून त्यांचा सपोर्ट आहे. ते प्लेअरवरती त्यांनी सोडलेलं आहे सर्व की तुम्ही तुमच्या हिशोबाने गेम खेळा. यंदाची पीटीपीएल डे नाईट कारण की एक मोठं स्वप्न पाटण तालुक्याचं तुमचं आमचं सगळ्यांचं पूर्ण झालंय आणि या डे नाईट स्पर्धेबद्दल काय बोलशील. नक्कीच शिवा जाधव आणि कमिटी यांनी जे ठरवलं होतं ते यावर्षी त्यांनी सत्यात उतरवलं आहे. आणि एक पूर्वीचं क्रिकेट 5-6 वर्षापूर्वीचं आणि आत्ताचं क्रिकेट याच्यामध्ये भरपूर आसमानचा फरक आहे. आणि तुम्ही असं आयोजन एक नवख्या खेळाडूंसाठी आयोजन करल्यामुळे ते सर्वांना माहिती पडत आहे. गतवर्षी 4 व्हीलर वरती उभा राहून राऊंड मारला होता संपूर्ण मैदानाचा. यावेळी बाईक वरती राऊंड मारताना दिसतील का. ट्राय करेन, परंतु माझ्या टीमला बेस्ट द्यायचा प्रयत्न करेन कारण मी टीमला फायनल पर्यंत नेऊ इच्छितो. टॉस राहिला नाहीये तुझ्या दिशेनं, मात्र काय बोलतो संपूर्ण संघ जसा तुला हवाय तसा संपूर्ण स्क्वॉड बनवून घेतलायस का. हो. यावेळी रेणुका देवी स्पोर्ट्स मध्ये तू खेळतोय. काय बोलशील संघ मालकाबद्दल 2 शब्द ऐकायला मलाही आवडेल. संघ मला खूप चांगला आहे. पहिल्या दिवसापासून सपोर्ट करतायत. सगळ्यांना प्रॅक्टिसला बोलवत आहेत. सगळे आता नाही म्हटलं तरी मेड किट वगैरे त्यांनी सोय करून ठेवले. आबांनी खूप सपोर्ट करतात. आणि दुसऱ्या बाजूला नाईट स्पर्धा पीटीपीएल, काय बोलशील या नाईट स्पर्धेबद्दल. नक्की शिवदादाला थँक्स बोलेल एवढी मोठी टुर्नामेंट आयोजन केल्याबद्दल. फर्स्ट टाइम नाईट खेळतोय. थँक्यू शिवदादा. अरे वा, खूप मोठं स्वप्न तुमच्या सगळ्यांचं पूर्ण झालंय. थँक्यू सो मच. धन्यवाद पिनू शेट. विनंती करेल आपण व्यासपीठावरती VIP कक्षामध्ये बसून घ्यायचंय. टॉस जिंकला अर्थात जिजा स्पोर्ट्सनं. दे वॉन्ट द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर रेणुका देवी स्पोर्ट्स संघाला करावी लागेल आज बॅटिंग. पण सेकंड इनिंग मध्ये या इनिंगची कहाणी ऐकूयात जी अधुरी आहे आणि या इनिंगची कहाणी कशा पद्धतीने होते ऐकूयात लहू सर यांच्या वाणीमधून. तोपर्यंत थँक्यू सो मच. पाटण टेनिस क्रिकेटचा आवाज ऐकूयात पश्चिम महाराष्ट्राचा लहूजी जाधव सर. आणि आता पुन्हा एकदा आपले ऑफिशियल स्कोरर नितीन पवार सर आपल्या सोबत जोडले आहेत. त्यांचंही करूयात मनापासून अधिक स्वागत. थँक्यू. आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर SP स्पोर्ट्स या टीमला राजेश कळंत्रेवाडीचा हा खेळाडू. सूरज दाखल झाला. कंत्रेवाडीचा एका बाजूला खेळाडू. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. सूरज आपण पाहिलं तर कुसरून टीम साठी बिलॉंग करतो. आज पीटीपीएल मध्ये तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला सनी कंक बनपुरी गावातून बिलॉंग होणारा हा खेळाडू. की सर्व खेळाडूंची गावं वेगवेगळी आहेत, मात्र आज तालुक्याची स्पर्धा. चॉईस खेळाडू सध्या आपण पाहिलं तर राज कळंत्रे. पहिला चेंडू फटका आपण पहिला खेळून काढला. हातात होता का चेंडू का निसटला तो. कारण की समोर आपण पाहिलं तर चॉईस खेळाडूची बॅटिंग आणि चॉईस खेळाडू सध्या बॅटिंग करतोय आणि राज कळंत्रेचा हा चेंडू मिड विकेटच्या हातातून निसटला. पहिला चेंडूवरती काहीतरी घडलंय. ओहो, ही सोपी होती. क्रिकेट यालाच बोलतात, सोप्या कॅचेस सुटल्या जातात
आणि एक धाव लगेच कंप्लीट केली. अवघड कॅचेसही बनवाव्या लागतात, त्यालाही क्रिकेट बोलतात. मात्र सूरजनं पहिला चेंडू चांगला हाताळला आणि दुसऱ्या बाजूला रिप्ले दाखवला जातोय. राज कळंत्रे जशी कॅच सुटली तशी एक धाव त्यानं कंप्लीट केली आणि आता सनी कंकला तुम्ही बॅटिंग साठी स्ट्राईक वरती पाहताय. 59 धावेचं आव्हान. थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी. चांगली गोलंदाजी, चांगली विकेट किपिंग. दुसऱ्या बाजूला संदीपला पाहताय यष्ट्यांच्या मागे थोडा बाहेर ठेवला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बॅट स्विंग झाली आणि चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये संदीपच्या. पहिल्या 2 चेंडूवरती फक्त एक धाव खर्च केले सूरजनं. सूर्या या नावानं संपूर्ण कुसरून पाटणमध्ये ओळखणारा खेळाडू. यावेळी फटका, तडाखा चांगला, एलिव्हेशन चांगलं. सनी कंक नाही थांबणार, बेधडक निघून जातोय 6 धावांसाठी. कडक षटकार. यावेळी देखील फटका. प्रतिम मी थांबणार नाहीये, मी वाट बघणार नाहीये, मी ठोकणार. मैं ठोकेगा, मैं झुकेगा नहीं, मैं रुके. तेरा धाव संख्या, 13 ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम फटका सनी कंक, जो सातत्याने आपण पाहिलं तर गावासाठीही खेळतो. एक गाव 11 खेळताना पाहिलं, ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहिलं. हा तो सनी कंक आहे जो आपल्या ताकदीनं खेळताना पाहिलंय. अप्रतिम बॅटिंग. पहिला चेंडू त्यानं डॉट केला, तदनंतर 2 चेंडू 2 षटकार आले. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 टू गो. तेरा धाव संख्या, 59 धावा करायच्या. सनी कंक त्याच्या बॅट मधून 3 चेंडू मध्ये 12 धावा आलेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला चॉईस खेळाडू राज कंकला तुम्ही पाहताय. राज कळंत्रेला तुम्ही पाहताय. हो, चांगला चेंडू हाताळला, फसला, पूर्णपणे फसला जातोय. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. सूरजचा चेंडू सनी कंक स्वतःहून सांगतोय चेंडू पडला, कट झाला, मारला असता कव्हरला, मात्र या चेंडूनं फसवलं त्याला. ओहो, काय चेंडू हाताळलाय सूरजचा. हा स्पेशल 1 होता, सूर्याचा स्पेशल होता. वॉर्डर रिप्ले यार. फसला, गुलीगत धोका यालाच बोलतात. झाला थांबवू शकतो आणि सूरजकडे असा चेंडू आहे की 2 चेंडू 2 षटकार आल्यानंतर तो फलंदाज सनी कंकला थांबवण्यामध्ये यशस्वी झाला. एका बाजूला आयकॉन खेळाडू, दुसऱ्या बाजूला चॉईस खेळाडू. म्हणजे एका बाजूला राज कळंत्रे चॉईस खेळाडू, तर अण्णा कंक आयकॉन खेळाडू. आता दोघेही मैदानामध्ये. सूरज काय करेल, जो शेवटचा चेंडू तो घेऊन येतोय अण्णा कंकच्या समोर. यावी फटका चांगला, क्षेत्ररक्षक नाहीये तैनात. 1 बाउन्स कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ येतोय आणि अगदी त्यानं सीमारेषाही ओलांडली आहे. येतोय चौकार. धावा जाऊन पोहोचतायत.
कोणासाठी लावलं असं जर विचारलं तर हे गाणं संजयजी देसाई साहेब आणि दुसऱ्या बाजूला तुषार बापू. आणि तुषार बापूनं जेव्हापासून कानामध्ये बाली सोन्याची घातली आहे तेव्हापासून त्यांच्या खिशामध्ये पैशांचा पाऊस पडतोय ही खबर सगळ्यांनाही माहिती पडली आहे. आणि हल्ली ट्रेंड आलाय कानामध्ये बाली. 17 धावा स्कोर कार्डवरती 17 ऑन स्कोर कार्ड. संजय देसाई यांना खूप वर्षानंतर मैदानामध्ये बघितल्यानंतर या माणसाचं क्रिकेट सुटणार नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं. बाईक्स मैदानामध्ये प्लीज बाहेरून घेऊन या बाईक्स. गोलंदाज थांबला आता प्लीज. युट्यूबला दाखवू तुम्हाला सगळ्यांना. प्लीज बाईक्स बाहेरून घेऊन या. 17 धावा 59 धावा करायचे या मॅच मध्ये. किरण दाखल झाला गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू उचलला राज कळंत्रेच्या बॅट मधून येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर. षटकार. यावेळी सरळ बॅटीने इनसाइड आउट फसला जातोय का खेळाडू आहे कव्हरचा. पकडली एक कॅच. एक मोठी विकेट. चॉईस खेळाडू राज कळंत्रे आता जाईल माघारी. एकाला षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती तो होतोय बाद. किरणनं केला कमबॅक. Good night, see you. तेवीस धाव संख्या 22 चेंडू अजूनही 36 धावेची गरज आहे. एका बाजूला साबळेवाडी टीम साठी सातत्याने एक अष्टपैलू खेळाडू म्हणून किरणचं नाव घेतलं जातं. तो किरण एका षटकारानंतर आपल्या भात्यातील चांगला चेंडू बाहेर काढतोय. शैलेश एका बाजूला मैदानामध्ये दाखल झाला. कुसरून टीमचा शैलेश तर दुसऱ्या बाजूला आयकॉन अजूनही मैदानामध्ये. ओहो पायामध्ये चेंडू जरूर हाताला. लेग स्टिक सोडून जातोय. वाईट +1 येईल. आत्ताच्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं आता धाव संख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 25 धाव संख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. 22 चेंडू आता 34 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. किरणचे तब्बल चेंडू बाकी आहेत 4. ओहो यावेळी देखील चेंडू चांगला हाताला. अंपायर सांगतात चांगला नाही. थोडा वाईट बॉल. +1. 2 धावा आत्ताच्याही येत आहेत. चांगली मॅच. एका बाजूला धावा खर्च होत आहेत. या स्पर्धेसाठी साबळेवाडीचे डेप्युटी सरपंच त्यांनीही खूप शुभेच्छा दिल्यात. त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तेही या मॅच सोबत जोडलेत. 27 धाव संख्या. पुढे घेण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून 2 खेळाडू चेंडूच्या मागे जरूर धावतात. चेंडू सीमा जवळ. सीमा रेषेच्या पार. आता गेलाय चौकार. PTPL 4 धावा. बॅटीने खेळाडू पकडला. चुकीचा कॉल दिला जातोय का. फेकी तर चांगली केली होती मात्र विकेट किपरच्या हातातून हा चेंडू निसटला आणि शैलेशला जीवदान भेटलंय. धाव संख्या 31-31. आम्ही पाहत होतो सर्वांचं आहे का लक्ष आणि तदनंतर सनी कंक अगदी धावत आला. त्यानं सांगितले 31 धावा. 31.
2 to go. 2 चेंडू अजून बाकी आहेत. शैलेशसाठी फुल टॉस चेंडू गरकन फिरलाय आणि अखेरीस डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. 32 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 19 चेंडू मध्ये 27 धावा हव्यात विजयासाठी. हे समीकरण सध्या मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 to go. 32 धावसंख्या. मॅच सध्या तुम्ही पाहताय कलापती 11 जो संघ आपण पाहिलं तर अर्थातच अनिल पवार साहेब यांच्या मालकीचा टीम, तर दुसऱ्या बाजूला SP स्पोर्ट्स प्रशांत घारगे, बापू, सचिन दादा नलवडे यांची टीम. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी बॉटमला. धाव इथे दिली जात नाहीये. चांगली गोलंदाजी किरणने केली आहे या ओव्हर मध्ये. धावा तर 15 दिलेत पण विकेट महत्वाची घेतली आहे. आता हवेत 18 चेंडू आणि 27 धावेची आहे गरज. 18-27. चला स्पीड मॅरेज करता तेव्हा आय लव्ह यू कमी आणि सॉरी जास्त बोलावं लागतं. आणि सध्या सेकंड मॅच तुम्हाला दाखवली जिथे आपण पाहिले तर दोघे आयकॉन. 18 चेंडू 27. एकमेव पप्पू दादा जो सुखी माणूस आहे, आमचे मुकादम. कोणाला लव्ह यू बोललं नाही, कोणाला सॉरी बोललं नाही, सगळ्यांना जय श्रीराम बोलणं. आपली जिंदगी मजे में गुजारो. 18 चेंडू 27. 32 धावा. 18-27 समीकरण या मॅच मध्ये. सूरज डिसले दाखल झालाय. जिंतीचा आणखीन एक जिंतीचा वेगवान गोलंदाज आणि जिंती एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला ओळख दिली या पाटण टेनिस क्रिकेटनं तो सूरज डिसले दाखल झाला. ओहो जाग्यावरतीच उभा आहे. चेंडूला जाऊन दिलं, पाहिलं, ओळखलं, जज केला व्हाईट बॉल साठी. या मॅचच्या आता शेवटच्या काही चेंडू बाकी आहेत ज्याच्यामध्ये मॅच एक तर बनेल किंवा बिघडेल ही. अगदी अण्णा कंक गार्ड घेतोय सध्या. अगदी आयकॉन खेळाडू, त्याला माहिती आहे या मॅचची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. यावेळी बिग हिट फटका. चांगला मनगटाची ताकद अण्णा कंकच्या बॅट मधून येतोय. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 चा षटकार. आणि सध्या मैदानामध्ये एक जण उभा आहे, तोही तसाच आहे, कारण की त्याच्या मनगटातली ताकद वेगळी आहे. अण्णा कंकची बॅटची ग्रिप पकडणी एक वेगळी पद्धत आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला खेळून काढला. डिक्लेअर मध्ये जाईल एका धावेसाठी, कारण की अण्णा कंक बॅट पकडतो तो वरती. त्याची ग्रिप जी बॅटेची आहे ती मी म्हणेल की हाफ फूट सोडून तो वरती बॅट पकडत असतो. आपण बॅट जेव्हा पकडतो तेव्हा पूर्णपणे खाली बॉटम पासून ग्रिप पकडतो, पण एक वेगळी स्टाईल त्याची आहे, कारण की सीझन मध्ये अशा पद्धतीने बॅटीचा ग्रिप पकडला जातो. लेट सी. ही पहा बॅटीची ग्रिप त्याने पकडली आहे. 40 धावसंख्या 40. ओ दांडी 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 गुल. विकेटचं पतन. आयकॉन खेळाडू अण्णा कंक शिकार होतोय. जिंती एक्सप्रेस सूरज डिसलेचा. यार बरोबर मधली दांडी त्यानं बाहेर काढली. लहू सरांच्या भाषेमध्ये काठी काढली, मुंबईच्या भाषेत.
कारण की 40 धावसंख्या 40 ऑन स्कोर कार्ड. 3 चेंडूचा खेळ झाला. रिप्ले दाखवला जातो ज्या पद्धतीने ब्लॉक केलं तो क्रशर बुंदा चेंडू मराठीमध्ये आणि तदनंतर मात्र अन्ना कंक या आयकॉनला सूरज डिसलेने माघारी पाठवलं. मिस्टर अमित पहिला चेंडू पंच करतोय जाग्यावरून आहे खेळाडू. सूरजनं चांगलं क्षेत्ररक्षणचा नमुना यावेळी त्यानं दाखवला. थोड्या वेळासाठी असं वाटलं की हवा चेंडू घेऊन जातोय की काय, कारण की अमितचा हा रिप्ले होता, अमितचा फटका होता आणि तदनंतर हे क्षेत्ररक्षण तुम्हाला दाखवलं जात आहे. सूरज उंच उडी घेतोय, चेंडू आतमध्ये त्यानं ढकलला आणि तदनंतर आपण पाहिलं तर थोडासा बाहेर गेला आणि स्वतःला सावरलं. लेट्स सी, आम्ही ते चेक करतोय कारण की अंपायरच्या मनामध्ये थोडीशी कुणकुण आली, कारण की 40 धाव संख्या आहे मात्र सध्या डिसिजन आहे पेंडिंग. लेट्स सी, कारण की हे क्षेत्ररक्षण सेफ झालंय का हे चेक केलं जात आहे. इट्स सेफ फिल्डिंग. खूप छान फिल्डिंग सूरजनं आत्ताच्या क्षेत्ररक्षणासाठी. तब्बल 5 धावा त्यानं अडवल्यात, कारण की पूर्णपणे जम घेतली, चेंडू आतमध्ये ढकलला आणि तदनंतर त्यानं तो पाय ठेवला. ही होती सेफ फिल्डिंग. खूप छान कॅमेरा वर्क. 40 धाव संख्या 41 धाव संख्या 41. यावेळी देखील फटका आपण पाहिला थोडासा फसला जातोय. खेळाडू आहे, पुढे आला नाहीये, चेंडू वन बाउन्स होऊ शकतो, डोक्यावरून जाऊ शकतो आणि गेलाय देखील. 4 धावा, चौकार. धावा 14 धावा 13 चेंडू. मॅच बनली आणि बनवली देखील मॅच. आणखीन एक वेगवान चेंडू, बॅटीची लीडिंग एज टॉप आणि जिथे डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. आता येणारे 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. एका बाजूला कलावती 11 अर्थातच संदीप बावडेकर आयकॉन, दुसऱ्या बाजूला आदना कंग एसपी स्पोर्ट्स टीमचा आयकॉन. 59 धावा करण्यासाठी 12 चेंडू मध्ये तब्बल आता हव्यात 13 धावेची गरज. मोहन दाखल झाला ओव्हर क्रमांक 4 मध्ये. 12 चेंडू मध्ये आता अडवायच्या 13 धावा. T20 फॉर्मॅट 19वी ओव्हर महत्वाची. 5 ओव्हरचा फॉर्मॅट जिथे ओव्हर क्रमांक 4 महत्वाची. मोहनला सध्या मात्र गोलंदाजीसाठी तुम्ही पाहता, कारण की दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अमित बोत्रे सारखा खेळाडू ज्यांना आतापर्यंत कित्येक वेळा हो त्याचं नव्हतं केलंय. बऱ्याचशा मॅचेस खेचून आणण्यामध्ये बोत्रेवाडी टीमचा या अमितचा सिंहाचा वाटा राहिलाय. चांगला चेंडू होता, त्यावर ही चांगला फटका. बोललो होतो अमित बोत्रे नाही थांबत, ज्याच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. बावन्न धाव संख्या 52.
मॅच बनली, पूर्णपणे ही मॅच बनली गेली आहे. या देखील गती परिवर्तन, फटका थोडासा फसला जातोय, संधी क्रिएट केली आहे, कॅच होईल का नाही. अगदी वन बाउंड चेंडू गॅदर केला, एकाच प्लॅटफॉर्मवर दोन गाड्या, एकाने जागा सोडली आणि त्याला तसंच बाहेर यावं लागलं. अगदी आपण पाहिलं तर फलंदाज आऊट. मी मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेसाठी. आपण पाहिलं तर सर्व चषक स्पॉन्सर केले आमच्या सन्माननीय आदरणीय नितीनजी पाटील भैया साहेब, आणि युट्यूब स्पॉन्सर या स्पर्धेसाठी आमचे तुषार चाळके साहेब आणि सुनील आडावकर साहेब यांनी केलंय. त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. हॉटेल तृप्ती रेस्टॉरंटचे सर्व आहेत आमचे सन्माननीय आदरणीय तुषारजी चाळके साहेब, सुनीलजी आडावकर साहेब, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. गती परिवर्तन, बॅट स्विंग झाली, तदनंतर चेंडू आपण पाहिलं तर डॉट जातोय. गती परिवर्तन कराल, हाफ ट्रॅक द्याल तर त्यावरती देखील बॅट शॉट पूल मध्ये जाईल आणि षटकार येईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर आता मॅच झाली फिनिश. 59 धावा पूर्ण केलेत बॅटिंग करत असताना. अर्थातच एसपी स्पोर्ट्स या संघानं ही मॅच जिंकली आहे आणि विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. 6 विकेटनं एसपी स्पोर्ट्सनं ही मॅच जिंकली आहे. अमित बोत्रेचा खेळ अप्रतिम राहिला. Hello, check.